जयसिंगपूर रेल्वे स्टेशन उदगाव रोडवरील आज लॉजिंग अँड बोर्डिंग सुरू असून तो तात्काळ बंद करावे अशी मागणी वृंदावन हाइट्स अपार्टमेंटमधील रहिवाशांनी केली आहे। याबाबत जयसिंगपूर नगरपालिका मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे। या लॉजिंगच्या शेजारी नागरिक व नोकरदार वर्ग राहत असून दररोज सांगली जिल्हा व पंचक्रोशीतील जोडपी येथे येत असल्याने परिसरातील रहिवाशांना मानसिक त्रास होत असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे। लहान मुलांवरही याचे दुष्परिणाम होत असून परिसरात संशयास्पद हालचाली, रात्री गोंधळ व वाहनांची गर्दी वाढल्याने महिला व मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। सदर परिसर निवासी झोन असून नगरपालिका नगररचना विभागाने स्थानिक नागरिकांच्या हरकती न घेता लॉज सुरू करण्यास परवानगी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे। तसेच अग्निशमन, आरोग्य व पोलीस परवान्यासह आवश्यक नियमांची पूर्तता झाली आहे का याची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। यावेळी नगरसेवक राहुल बंडगर, सचिन चौगले, प्रवीण बलदवा यांना बोलावून अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली। काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार सोमवारपर्यंत कार्यवाही करू असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे नागरिकांनी सांगितले। तसेच पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले असून तक्रार अर्ज चौकशीसाठी दाखल करण्यात आला आहे। नगरपालिकेच्या नियमावलीतील क्रमांक 3च्या नियमानुसार शेजारील नागरिकांची हरकत आल्यास सदर लॉज व्यवसाय बंद करणे बंधनकारक आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।